तुम्हा सर्वांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे। तर आता तुम्हाला मिळणार आहे मोफत पिठाची गिरणी, त्यानंतर सोलर फवारणी पंप, त्यानंतर ताडपत्री। तर अशा विविध योजनेचा लाभ तुम्ही घेऊ शकता। तर आता पंचायत समिती योजना आता सुरू झालेली आहे, जी की 2025 आणि 26 करिता। तर यामध्ये जे काही लाभार्थी आहे राज्यातील सर्व नागरिक यासाठी पात्र आहेत। विविध योजनेचा लाभ तुम्हाला पंचायत समिती योजनेअंतर्गत इथं मिळणार आहे। तर सर्व नागरिकांना या योजनेचा लाभ मिळवून देणे जे की या योजनेचे मेन उद्दिष्ट आहे। या योजनेच्या अंतर्गत राज्यातील नागरिक पंचायत समिती योजनेचा लाभ मिळवण्यासाठी पात्र आहेत। पंचायत समिती योजनेचे फायदे। योजनेचा लाभ मिळवण्यासाठी आर्थिक अनुदान दिले जाईल। राज्यातील नागरिकांचे जीवनमान सुधारेल। राज्यातील नागरिकांचे जीवनशैली सुधारेल। नागरिकांचा या योजनेच्या सहाय्याने सामाजिक तसेच आर्थिक विकास होईल। राज्यातील नागरिक सहनशक्त व आत्मनिर्भर बनतील। अर्जदार हा महाराष्ट्राचा मूळ रहिवासी असणे आवश्यक आहे। तर त्यामध्ये तुम्हाला पिठाची गिरणी, त्यानंतर फवारणी पंप, सोलरवरचं ताडपत्री, तर अशा योजनेचा लाभ तुम्हाला इथं दिला जाणार आहे। तर यामध्ये फक्त महाराष्ट्र राज्यातील नागरिकांनाच या योजनेचा लाभ दिला जाणार आहे। महाराष्ट्र बाहेरील नागरिकांना योजनेचा लाभ दिला जाणार नाही। योजनेचा लाभ मिळवण्यासाठी नागरिकांना आवश्यक कागदपत्र पूर्ण असणे आवश्यक आहे। अर्जदाराचे वय 18 पेक्षा जास्त असावे व 60 पेक्षा कमी असणे आवश्यक आहे। सरपंच, ग्रामसेवक यांचा दाखला आवश्यक तुम्हाला इथे लागणार आहे। अर्जदाराने जिल्हा परिषद पंचायत समिती योजनेअंतर्गत मागील 3 वर्षात कुठल्याच योजनेचा लाभ घेतलेला नसावा। तुमच्या ज्या बँक पासबुकला आधार लिंक आहे ते बँकेचं पासबुक तुम्हाला इथे द्यायचं आहे। अर्जदाराने वार्षिक उत्पन्न 50,000च्या आत असणे आवश्यक आहे। 5 HP विद्युत मोटर पंपाकरिता जलसिंचन सुविधा असल्याचे प्रमाणपत्र, म्हणजे जे की तुम्हाला सर्टिफिकेट तुम्हाला इथे लागणार आहे। तर यामध्ये आवश्यक कागदपत्रे जे की तुम्हाला इथे लागणार आहे। तर जे की आपण थंबनेलवरती दाखवलेले आहे ते सर्व तुम्हाला या योजनेच्या अंतर्गत इथे मिळणार आहे। तर त्यामध्ये तुम्हाला आधार कार्ड, रेशन कार्ड, रहिवासी दाखला, बँक खात्याचा तपशील म्हणजे बँकेचं पासबुकची झेरॉक्स, ईमेल ID, मोबाईल नंबर, फोटो, जमिनीचा 7/12 किंवा 8 तुम्हाला इथे लागणार आहे। वयाचा दाखला किंवा शाळा सोडण्याचा दाखला, म्हणजे तुमचा एज जे काही सर्टिफिकेट ते जर नसेल तर शाळा सोडण्याची TC तुम्हाला दिली चालेल। अपंग जर असेल तर त्यांना जे काही प्रिंटर सुद्धा दिल्या जाते। तर त्यांचं अपंगाचं जर सर्टिफिकेट असेल दिव्यांगाचं तर आवश्यक ते जोडायचं आहे। ते तुम्हाला जास्त लाभ तुम्हाला इथे मिळणार आहे। तर हमीपत्र ते सुद्धा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक मिळून जाईल। त्यानंतर जे आहे पशुपालकास बैलजोडी खरेदी करण्यासाठी एकूण 75% अनुदान दिले जाते। त्यानंतर त्यांना रबर मॅट जे की ढोरं, त्याचप्रमाणे गाई म्हशीला बसण्यासाठी रबर मॅट म्हणून तुम्हाला 10 मिळणार आहे। त्यामध्ये 15,000चे अनुदान दिले जाते। एक म्हैस व एक गाय खरेदी करण्यासाठी 50% अनुदान दिले जाते गाय गोट्यासाठी। त्यानंतर तुम्हाला शिलाई मशीन, पंप, ताडपत्री, त्यानंतर जे काही सायकल, अशा विविध योजनेचा लाभ जे की तुम्हाला व तुमच्या मुलाच्या पाल्याच्या शिक्षणासाठी सुद्धा दिल्या जाते। तर त्या योजनेचा लाभ तुम्ही अवश्य घ्या। तर ग्रामीण भागातील 18 वर्ष पूर्ण महिलांना 4 चाकी वाहन चालवण्याचे प्रशिक्षण तसेच परवाना मिळवण्यासाठी 3,000 रुपये अर्थसहाय्य देण्यात येते। क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले योजनेअंतर्गत इयत्ता 7वी ते 12वी मध्ये शिक्षण घेत असलेल्या मुलींना संगणक शिक्षणासाठी जे की 4,000 रुपये इथं दिले जाते। दिव्यांग व्यक्तींना झेरॉक्स मशीन खरेदीसाठी अनुदान इथं दिल्या जाते। तर ज्यांना कुणाला दिव्यांग असाल तर त्यांना झेरॉक्स मशीन इथं मिळणार आहे। त्यानंतर ग्रामीण भागातील महिलांना व्यावसायिक तसेच जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी 12,500 रुपये दिले जाते। पिठाची गिरणी खरेदीसाठी 90% अनुदान तुम्हाला या योजनेच्या अंतर्गत दिले जाते। ग्रामीण भागातील महिलांना जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी 12,500
देण्यात येते किंवा त्यांना शिलाई मशीन खरेदीसाठी 90% अनुदान इथं या योजनेच्या अंतर्गत दिले जाते। तर ज्यांना कोणाला यासाठी अर्ज करायचा असेल तर लगेच अर्ज करा। डिटेलमध्ये माहिती आपल्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे। तुमच्या भागातील ग्रामीण जे की पंचायत समिती योजनेमध्ये जाऊन तुम्हाला हा जो अर्ज आहे ते तुम्हाला सादर करायचा आहे। जे की आपण डॉक्युमेंट्स दाखवलेले होते तर ते डॉक्युमेंट्स तुम्हाला तिथं सबमिट करायचे आहे। तुम्हाला ज्या योजनेचा लाभ घ्यायचा असेल ते तुम्हाला त्यावरती टिक करून ते तिथं सबमिट करायचं आहे। तर तुम्हाला 10 ते 15 दिवसांमध्ये या योजनेचा लाभ मिळून जाईल। अधिक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। थँक्यू।